पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांनी आज नारायणगाव येथील पोलीस स्थानकात दप्तर तपासणी म्हणजेच इन्स्पेक्शनच्या निमित्ताने भेट दिली। या दरम्यान त्यांनी तपासणी व्यतिरिक्त पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटलांची तसेच ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांची आणि स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी व पत्रकारांशी चर्चा केली। या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेव अप्पा पाटील, उपनिरीक्षक जयकुमार शेटे तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। नारायणगाव पोलीस स्थानक हे जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचा तपास करण्यात अव्वल ठरले असल्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी सांगितल्याचे समजते। येथील पोलीस स्टेशन तसेच नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या अत्याधुनिक पोलीस स्टेशनच्या इमारतीचे व परिसरातील वृक्ष लागवडीचे त्यांनी विशेष कौतुक केले। यावेळी स्थानिक पत्रकार तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र पाटे, सुरेश वाणी, किरण वाजगे, मंगेश पाटे, रवींद्र कोल्हे, अमर भागवत, रायचंद शिंदे, सचिन डेरे, किशोर वारुळे आदी मान्यवर उपस्थित होते। पैसे मिळायला त्रास होतो सर, आपण काय अपील कराल? ह्यामध्ये माझे सर्व नागरिकांना, पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एवढीच अपील असणार आहे की कुठल्याही प्रकारचे SMS वर, व्हॉट्सअपवर काही लिंक्स येतात, त्या लिंक्स उघडू नये। कुठलीही बँक किंवा कुठलीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जी आहे ती तुम्हाला कुठल्याच प्रकारची लिंक ही पाठवत नाही। अशा प्रकारची लिंक ही उघडण्यात येऊ नये। आणि जर असं काही वाटत असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल तर हेल्पलाईन नंबरवर फोन करण्यात यावा। थँक्यू सर। ओके सर, चालेल, थँक्यू। ओके, थँक्यू सर।